गोलंदाजी हाताळताना रितेश पाहायला मिळतो, परंतु पंच दंडित करतील. एक धावसंख्येने वाढ. अनुभवी पंच कार्यरत आपल्या स्पर्धेमध्ये काम करत आहेत. रितेशांचा सुरेख चेंडू होता, परंतु दिशा बदलली होती, त्यामुळे पंचाने दंडित केलं होतं. आणि आत्ता मात्र खरोखर सुरेख गोलंदाजी कम बॅक म्हणावं लागेल, परंतु तितकीच खराब यष्टिरक्षकांकडून चूक आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतो. आडाचाकडून बाळमाची संघाचे फलंदाज वैभव यांची ख्याती पाहिली तर अनेक धुरंधर असा फलंदाज म्हणून वैभवची ख्याती आहे. किती आल्या. आणि आत्ता मात्र चांगलाच खणखणीत तटवलेला चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. खणखणीत चौकार या बॅटमधून, वैभवच्या बॅटमधून येतो खणखणीत पहिला चौक. तुषारच्या बॅटमधून येतो खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोचते 8-9. याच्यावरती पहिले याच्यावरती लिहायचे 9. धावसंख्या जाऊन पोचली 9. सुरेख चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला आडाचा कोण बालमाची संघाची. आणि आत्ता मात्र खरोखर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते रितेश यांच्याकडून. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल रितेश यांचं. अनेक वर्षानंतर रितेश मैदानामध्ये खेळताना दिसतोय. रोखून धरलं ते तुषारला, काहीच समजलेला ना चेंडू समजचा रितेशचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रितेश यांच्याकडून. सह्याद्री कमिटीचे सदस्य माननीय उतेकर साहेब, प्रमोददादा उतेकर साहेब यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना आणि आयोजक म्हणून आमचे शैलेश पवार यांचा संघ आमने सामने. आत्ता मात्र खणखणीत एक खणखणीत असा सलामी षटकार पाहायला मिळतो आपल्याला. तुषारच्या बॅटमध्ये एक षटका केर, काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल. रितेशचं एक षटका अखेर धावसंख्या होते 15. खरोखर चांगली सुरुवात म्हणावी लागेल आड्याचा कोण बालमाची संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रितेशनी खर्च केले धावा 15. 4 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. पार्लेवाडी संघ आपल्यासाठी फक्त 25 मिनिटं चा अवधी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. टायमर आपल्यासाठी ऑन केलेला आहे. तुषारच्या बॅटमध्ये जवळजवळ एक षटकार, एक चौकार आणि धावून 3 धावा, अशा 13 धावा. आता मात्र डावखुरी हाताने चांगला तटवून दिलेला चेंडू सीमारेषा पलीकडे. खणखणीत असा चौकार पाहायला मिळतो आपल्याला वैभवच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोचते 19 वरती. काय फलंदाजी करतायत आडाचा कोण बालमाची संघाचे फलंदाज. स्वयंसेवक संघमालक सागर उतेकर यांनी संघाची भरणी जवळजवळ
अनेक प्रयत्नानंतर संघाची उभारणी करून प्रत्येक टुर्नामेंटला खेळण्याची संधी उपलब्ध करून देतात सागर होतेकर साहेब. थोडस आयोजकांना सहकार्य करायचं आहे. जर बाहेर चेंडू गेला इथं उपस्थित असलेले संघचे खेळाडू थोडस सहकार्य करायचं आहे. थोडस बाहेर आता कसं आयोजकांचा सामना चालू असल्यामुळे आपल्या सह्याद्रीमध्ये जवळजवळ एक शिस्त आहे. सर्वांना आपण एकमेकाने सहकार्य करून प्रत्येक जबाबदारी पेळत असतो. खरोखर सुरेख असा तटवलेला चेंडू हलकासा एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु दुसरी धाव ही पूर्ण. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आडाचौकोन बालमाची संघाकडून. बिनबाद 21. दुसरं षटक चालू असताना सतीश आणि आत्ता मात्र काहीसा खराब चेंडू म्हणावा लागेल सतीशचा. त्याला भिरकावून दिला सीमारेषा पलीकडे. वैभवने खणखणीत असा चौकार. थोडंसं तिकडं जे फलंदाज आहेत आपले सह्याद्री असोसिएशनचे त्याने चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे आयोजकांना. ब्लू जर्सीमध्ये काहीसं सतीश यांचं महागडं षटक म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या 10. दुसऱ्या षटकाचे अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोचले 25 वरती. खरोखर चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला आडाचौकोन बालमाची संघाची. आत्ता मात्र पंच दंडित करतील. वाईटचा इशारा तो पंचांकडून. काहीसा महागडं म्हणावं लागेल सतीशचा षटक. 5 फिल्टर बाहेर पाहिजेत ना. नाही 2च नाही 4 येतील ना. 4 आहे 1 2 3 4 इकडे असेल ना. काय फटका खेळलाय. लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला वैभव सगळे इकडे 7 आणि तो बाहेर 4. दोन्हीही फलंदाजांकडून पाहिलं तर जवळजवळ तुषारच्या बॅटमधून आले ते 1 षटकार 1 चौकार. तसेच वैभवच्या बॅटमधून आले 2 चौकार 1 षटकार. आत्ता मात्र खणखणीत एक पहिला पुन्हा एकदा पंचांनी 6. पुन्हा एकदा वैभवच्या बॅटमधून येतोय हा षटकार. धावसंख्या जाऊन पोचले ते 38 वरती. षटकारांची हॅट्रिक होते का आता मात्र यावर सर्वांचं लक्ष आहे. सलगचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेलं आहे वैभवच्या बॅटमधून. आणि खरोखर काय महागडं षटक म्हणावं लागेल सतीश यांचं. इथं टोटल बॉल द्या. बॉल द्या. दिला ना. सतीशला जवळजवळ
पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये रितेशला आले होते 15 आणि सतीशला आले 29. काय महागडं षटक म्हणावं लागेल ते सतीशचं. सुरुवातीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये सज्ज. बॉलर नेम रोहित, स्वप्नील. रोहितचे टी शर्ट जर्सी घालून आलाय 45 नंबरचे. लकी टी शर्ट आहे का यावर सर्वांचं लक्ष असेल. आता मात्र सतीशची जागा कशा पद्धतीने भरून काढतात रोहित. आणि आता मात्र परंतु खराब बोलतात ना, ज्याच्या मागे पिढा लागली की ते कोणतंही यश प्राप्त होत नाही. तेच मात्र आता झालंय या पार्लेवाडी संघाचं. पहिल्याच 2 षटकांमध्ये धावा संख्या जाऊन पोहोचले 44 वरती. आणि आता मात्र चांगला मोहरा जाळ्यामध्ये अडकवला होता रोहितने, परंतु त्याला साथ नाही दिली या फलंदाजाने. झेलदान केला धरणीला आणि जीवदान दिलं वैभवला, तुषारला. आता मात्र वैभव पुन्हा एकदा हॅट्रिक करतो का? काय ब्लॉकर बॉल पाहायला मिळाला आपल्याला. तितकाच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळाली होती. काय ब्लॉक बॉल टाकला. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोहित यांच्याकडून. मात्र रोखून धरलाय मात्र आता वैभवला. आडाचा कोण बालमाची संघाचे फलंदाजाने पाणी तयार ठेवायचे आपल्या संघासाठी. खरोखर ऊन आहे जास्त आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्याच्या नंतर खरोखर जवळजवळ फलंदाज थकून जातात, कारण वातावरणच जवळजवळ 37 ते 45 डिग्री मध्ये आहे. हा आणि तिकडे वाढवली का लेग बाईज. हा लेग बाईजच घेतले ना. एकच आली ना पण. हा बस तिथे वाढवली ना. धावसंख्या जाऊन पोचल्यावरती 49 वरती 48 वरती. काय बॉलिंग केले आता. त्रिफला आणि खरोखर जी महत्वाची जबाबदारी होती ती त्यांनी पूर्ण पेललेली आहे रोहित यांनी. पहिल्या चेंडूवरती चांगला त्यांनी मोहरा टिपला होता, परंतु सँडीने ते झेल सुटलं. परंतु पुन्हा एकदा त्याने कमबॅक करून मात्र वैभवला माघारी पडतवलाय. आणि आता वैभवची जागा घेण्यासाठी गेले ते सुनील उत्तेकर. बदलापूरमध्ये अनेक सामने चांगले अतिशय धुरंदार पद्धतीने खेळून काढलेत. अनेक सामनावीराचे सुनील उत्तेकर, अनेक सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. चांगली ख्याती आहे फलंदाजामध्ये. वैभवची तुषारची जबाबदारी घेण्यासाठी गेले सुनील. आता मात्र आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोहित यांच्याकडून. फक्त आणि फक्त रोहितने सुनील उत्तेकर 4 धावा खर्च केलेत फक्त रोहितने. सतीशने 29 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र त्याच धावांना चपराक लागण्यासाठी कर्णधारांनी बोलावणं केलं होतं.
चांगला अनुभव रोज खर्च करतोय आपल्या संघासाठी. अजूनही धुरंदार फलंदाज वैभव मैदानामध्ये सज्ज, ज्यांनी हॅट्रिकची षटकार सर्वांना दाखवून दिली, सर्वांचं मनोरंजन केलं. आणि आता मात्र त्याच रोहितला रोखून धरलंय. रोहितने काय ब्लॉक बॉल टाकलाय. आपल्याला सलगचे जवळजवळ 3 ब्लॉक बॉल या षटकामध्ये पाहायला मिळालं. एकाच धावावरती समाधान मानावं लागलं रोहितला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 50. टाळ्या झाल्या पाहिजेत. आडाचा कोण बालमती संघ कमबॅक आणि चांगली महत्वाची रोहितने आपल्या संघासाठी टाकले. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आज संघाचं वैशिष्ट्य पाहिलं, अनेक त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहेत. 6 बॉल 6 षटकार या संघाने मारले होते. सह्याद्रीची ओपनिंगच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं होतं. आणि तीच हॅट्रिक आपल्याला ह्या संघाकडून याच टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक रेकॉर्ड बनावं लागले पाहायला मिळतात आडाचा कोण बालमाची संघाचे. आता मात्र वैभव पहिल्या संदेश घेतो. विश्वास ते पेलतील का. संदेश यांनी मागच्या टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा दुसरा चेंडू कसा असेल. पुन्हा फुल टॉस चेंडू. अजून जर आणि आता जर वैभव आणि होतात वैभवच्या 50 धावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे वैभवच्या 50चं. वैभव बॅट आपली सर्वांना दाखवायची आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते वैभव या दिवसातली तिसरी 50. काय सह्याद्रीची क्वालिटी काय पाहायला मिळते. अनेक फलंदाज घडलेत या सह्याद्रीमध्ये. आणि पुन्हा एकदा तोच मारा, तोच फटका आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. येतोय हा चौकारांचा हॅट्रिकचा फटका. आणि होते हॅट्रिकचीही, चौकारांची हॅट्रिक पूर्ण होते. येतोय सलगचा 3रा चौकार. वैभव यांच्यासाठी विजय भागोजी उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाचा रोख प्राइज आलेला आहे. तसेच संगमारक सागर उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाची प्राइज आलेली आहे. खरोखर वैभवसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय वैभवची बॅटिंग तळपते. पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार. काय षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. झाली ना बॉल संपले 4 वैयक्तिक
खरोखर वैभवसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वैभव आपली बॅट वर दाखवायची आहे. काय बात आहे, काय फलंदाजी केले वैभवने. काय महागडे ठरलेत संदेश सनस आणि सतीश. जवळजवळ 30 आणि 29 धावा, जवळजवळ 59 धावा दोघांनी खर्च केल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोचले 80 वरती. रेकॉर्ड म्हणावं लागेल या आड्याचा कोण बालमाची संघाचे. मगाशी खांडस संघांनी 72 धावांचं डोंगर उभं केलं होतं सावतकोंड संघासमोर. काहीस शैलेश दत्ता पवार यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं नाराजी पाहायला मिळते, कारण जी प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग खेळाडूंकडून झाली नाही. आणि 81 धावांचं डोंगर उभा केलाय तो आड्याचा कोण बालमाची संघाने. आता जिंकण्यासाठी सरासरी जवळजवळ 20च्या प्रत्येक षटकामध्ये सर्वांनी लाईन मध्ये जायचं. एक शिस्त आहे सह्याद्रीची, सर्वांनी लाईनअप मध्ये जायचं आहे. पेनल्टी असेल ना, मी देतो. दोघांनी पण घेतले ना. तुमच्या संघाला 4 रनांची पेनल्टी असणार आहे. ट्रॅक बघा दोघांनी कुठले घेतले बघा ना, दोघांच्या पॅन्ट बघा. ट्रॅक नाही, तो ब्लॅक वाला आणि तो ब्लू वाला. हो का ना, ब्लॅक वाला तो ब्लॅक बघा ना, पॉकेट वाला. ब्लॅक शूज ट्रॅक नाही, तो तिकडचा एक ब्लॅक वाला आहे, तो त्याने जीन्स घालून बघा ना. आता गेला माहिती नाही तर नाही त्याला बोलवत बघा, जाऊन बघा. 10 आता 5 झाल्या आपल्या, सॉरी 6 झाल्या. ओके ओके विश्वनाथ उदेकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अक्षय कदम यांनी 6 बॉल 6 षटकार ठोकले तर विघ्नेश पवार यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. काय सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आले आणि हे षटकार जर केले तर आपल्या संघासाठी ही मोठी मदत होईल आणि आपल्यासाठी वैयक्तिक 5,000चं कॅश प्राइज असणार आहे, याची नोंद घ्यायची.
तसेच रवींद्र कदम यांच्याकडून 501 रुपये असणार आहे. जवळजवळ 5,500 रुपयाचा कॅश प्राइज असलेला आहे 6 बॉल 6 षटकारासाठी. बॉलर नेम हा संतोष उतेकर. संतोष. आता मात्र गोलंदाजासाठी सज्ज असतील ते संतोष उतेकर. 40+ 3 विकेट जर आपल्या नावावर घेतले तर त्यांच्यासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अनुभवी असे गोलंदाज. आणि आत्ता मात्र खोलवरचा चेंडू. पहिलाच निर्धाव चेंडू आपल्यासाठी अक्षय यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. तसेच सतीश यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. 6 बॉल 6 षटकार होते त्यातले एक चेंडू तर गेलेला आहे. आणि आत्ता मात्र पहिलाच चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो पार्लेवाडी संघ. चांगले अनुभवी गोलंदाज आहेत संतोष उतेकर. चांगलं संघाचा भरणा केलाय आडाचा कोण बालमाची संघाने. चांगली क्वालिटी बॅटिंग क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आडाचा कोण बालमाची संघाचे. काळे भैरवनाथ युवा मंच आडाचा कोण बालमाची संघ. आता मात्र पार्लेवाडी संघासमोर चांगलं आव्हान उभं राहिलंय. जवळजवळ या संघामध्ये सह्याद्री असोसिएशनचे 2 कमिटी मेंबर सागर उतेकर तसेच प्रमोददादा उतेकर हे कार्यरत असतात. काही बॉलिंग पाहायला मिळते या संघाकडून संतोष उतेकर यांच्याकडून. चांगलं संतोष उतेकर हे आपल्याला बदलापूरमध्ये नेहमी आम्हाला खेळताना पाहायला मिळतात. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आत्ता मात्र सतीशला थांबून ठेवलं आणि आत्ता त्याच मात्र वैभव उतेकर यांच्याकडून चांगला झेल घेण्यात येतो आणि मोहरा टिपला जातो संतोष यांच्याकडून. सतीशसाठी 5,500चं कॅश प्राइज आले होतं अक्षय यांच्याकडे साठी. आत्ता मात्र ते गमावलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला वैभव यांच्याकडून. काही क्वालिटी बाज क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला वैभव यांच्याकडून. हीच क्वालिटी आपल्याला मेंटेन करायची आहे वैभव. यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. आता फलंदाजासाठी गेले ते मनोज गणेश मनीष. सुरेख असा मारा केला होता संतोष यांनी परंतु तितका सुरेख असा हलकासा तटवून काढला चेंडू मनीषने. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला कल्पेश यांच्याकडून. आता मात्र पार्लेवाडी संघाला सुरेख मारा केला. चांगला सलामीवीर षटकार ठोकला सतीशने. पॉवर प्लेचा महत्त्वाचं षटक हाताळताना खर्च केले त्या धावा फक्त आणि फक्त 8 धावा. काय गोलंदाजी केले संतोषाने. आताच त्यांच्या जागा घेण्यासाठी गेले ते सुनील. आता संतोष यांची जागा घेण्यासाठी गेले ते आले ते त्यांचे बंधू सुनील उतेकर. फलंदाजामधून त्यांनी जी कामगिरी केली नव्हती परंतु आत्ता गोलंदाजामधून ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल का.
आडाचा कोण बालमाची संघाचे कर्णधार आपल्यासाठी एक सूचना आहे. आपल्याला हे 4 षटकं 25 मिनिटामध्ये हाताळायचे आहे, नाहीतर आपल्याला पॅनाडाईज केलं जाईल. टाइमर ऑन आहे आपल्यासाठी. खूप वेळ खर्च करतोय आपण. मनीष आपल्या संघासाठी काय करतो? पंच दंडित करतील सुनीलला. वाईटचा इशारा येतो पंचांकडून. 1 धावसंख्येने वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 9. काय शॉट पाहायला मिळाला आपल्याला. ऑफ साईडच्या दिशेला खणखणीत असा मनीषच्या बॅटमधून येतो आहे पहिला चौकार. क्लासिकल शॉट म्हणावं लागेल मनीष यांच्याकडून. पुन्हा पुन्हा रिप्ला बघावं लागेल. आपल्या संघासाठी महत्वाची पारी आणि मनीषला सल्ला देत असताना अनुभवी फलंदाज संदेश सनस काहीसा कानमंत्र देत असताना आता परंतु मनीष सज्ज होतो. पुन्हा हीच कामगिरीचं सातत्य राखेल का यावर सर्वांचं लक्ष आहे. आणि आत्ता मात्र सुरेख असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आपल्याला विश्वनाथ यांच्याकडून. एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय. पार्लेवडी संघाला धावसंख्या जाऊन पोचले 14. वाकण धामण्याची वडी संघ आणि मावल्यादेवी क्रिकेट संघ चांबार जय हनुमान वाकण वर्सेस जय हनुमान चिखली वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉससाठी यायचं आहे. या दिवसातला 6वा सामना असणार आहे. जय हनुमान वाकण वर्सेस जय हनुमान चिखली वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. हे टॉस करून घेतील आमचे नाही आहेत ना आमचे कमिटी मेंबर उतेकर साहेब. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुनील यांच्याकडून. अतिशय संत गतीने चाललंय आपला पार्लेवडी संघ. आमचे अविनाश दादा जाधव यांचं इथं आगमन येत आहे. यांचं इथं सहर्ष स्वागत. जय हनुमान वाकणचे कर्णधार इथं उपस्थित आहे. जय हनुमान चिखली वॉरियर संघाचे कर्णधार कृपया आले असतील तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. अभिषेक बांदल लवकरात लवकर आपली उपस्थिती द्यायची आहे. दुसरं शतक हालताना सुनील यांच्या षटकामधून धावा खर्च केल्यात त्या त्यांनी 11. चांगलं षटक म्हणावं लागेल परंतु हेच सातत्य तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. चांगले अनुभवी तुमच्याकडे खेळाडू आहेत. या स्पर्धेतलं जवळजवळ रेकॉर्ड म्हणावं लागेल 80 धावांचा डोंगर. जा ना हे करून घ्या. टॉच होतोय जय हनुमान वाकण वर्सेस जय हनुमान चिखली वॉरियर्स. दोन्हीही बलाढ्य धुरंधर असे फलंदाज. दोन्ही संघाची ख्याती आहे. खराब गोलंदाजी पंच दंडित करतील. वैभव तुषारला लौलसे संघाचे गणेश रिंगे यांचं इथं आगमन होत आहे. यांचं इथं सहर्ष स्वागत. इथे लिहून टाक. होय ते मागे लिहून ठेवता सर्वात होय ते. हा सांगतो इथे लिहा वाकण सांगा. हा ओके. पुन्हा एकदा पंचदंडित करतील. वाईट
2 धावा वाढेल ना हा नाही एकच. हम्म. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काहीच न समजलेला चेंडू तुषार यांच्याकडून चांगला हलकासा मारा पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतो आपल्याला तुषार. आणि आत्ता मात्र थांबणार नाहीत, हा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे येतोय हा खणखणीत असा षटकार. बॉल दिला. या षटकारांची आतिषबाजी जर केली तर नक्कीच आपला संघ विजयी होईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच अनुभवचा वापर केला तुषाराने. पुन्हा एकदा कमबॅक म्हणावं लागेल तुषार यांचा. येतोय हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि आत्ता मात्र चांगला खणखणी असा तटवलेला हलकासा चेंडू, परंतु तितकं सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला शैलेश यांच्याकडून. आता मात्र मनीषांनी आउट झाला काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये मनीष माघारी पडतील. मनीषची जागा घेण्यासाठी गेले ते देवेंद्र, जर्सी नंबर 05. मनीष आउट झाला नाही, मनीष आहे ना आउट झाला. हा पंच दंडित करते. येतोय हा वाईटचा इशारा पंचांकडून. येतोय अवांतर धावसंख्येने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोचते ती 28 29. जर संघाने 50 पूर्ण केली तर शैलेश दादा पवार यांच्याकडून आपल्या संघासाठी एक पार्टी अरेंज करण्यात येणार आहे संध्याकाळी. काय सुवर्ण संधी आपल्या संघासाठी. जरी संघ जिंकला नाही, फक्त 50 पूर्ण करून दिली आपल्या संघाने, तर शैलेश दादा यांच्याकडून मेजवानी पार्टी ठेवण्यात येणार आहे. आता मात्र मैदानामध्ये जात आहेत संदेश सन्नास, जर्सी नंबर 17. संदेश सन्नास यांनी जर षटकारांची हॅट्रिक मारली तर तुकाराम साकपाळ यांच्याकडून 1001 रुपये. संदेशांनी आमचे गावचे भाऊजे आहेत, त्यांचा मान हा आम्हाला राखावाच लागणार आणि तुम्हाला पण आमचा मान राखावा लागेल. 1000 रुपये तुम्हाला घ्यावंच लागतील. त्यासाठी तुम्हाला 3 षटकावर मात्र खेचावं लागतील. देणार आमचा मान राखणार. आणि पहिल्याच मानावरती त्यांनी पहिल्या चेंडूवरती हलकासा तटवलेला चेंडू, परंतु तितकं सूर्य कसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला विजय यांच्याकडून. आडाचा कोण बालमाची संघाचे क्षेत्ररक्षण विजय. आमचे धुरंदार फलंदाज आशिष वाडकर यांचं इथं आगमन होत आहे, यांचं इथं सहर्ष स्वागत. काय बोलताय. बॉलिंगसाठी आले ते आता शैलेश मारा करतील सनशांना. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शैलेश यांच्याकडून. कायसा यष्टीरक्षकांकडून चूक होते आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीत पार्लेवडी संघाचे.
संघाचं शेवटचं षटक हाताळताना शैलेश आपल्याला पाहायला मिळतो. आत्ता मात्र सुरेख असा मारा केला होता, परंतु तितकंच सुरेख आपल्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो शैलेश. चार बॉल राहिले आणि आत्ता मात्र हा चेंडू भिरकावून दिला. येतोय हा खणखणीत असा षटकार शैलेशच्या तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार. शुभम यांनी आणि किंवा संदेश यांनी जर राहिलेल्या 3 चेंडूवरती सलगचे 3 षटकार खेचले तर 1001 रुपये विघ्नेश पवार यांच्याकडून, तसेच शुभम पवार यांच्याकडून. आणि आत्ता मात्र स्पर्धेतले फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. संघाचे उपकर्णधार म्हणून हे काम करत आहेत विठ्ठल उतेकर. पंच दंडत करतील यात कोणतीही शंका नसणार आहे. अवांतर धावसंख्या नि वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 41. अजूनही तुम्हाला 9 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला पार्टी जर शैलेश पवार यांच्याकडून हवी असेल, संदेश सनस, तर तुम्हाला 2 षटकार हे खेचावेच लागतील फक्त संघाची 50 पूर्ण करण्यासाठी, जिंकण्यासाठी. अजूनही आणि मात्र खणखणीत आता मात्र राग उसळला आणि हाच चेंडू भिरकावून दिला. येतोय हा खणखणीत संदेश सनेश यांच्या बॅटमधून षटकार. या षटकारासाठी विघ्नेश पवार यांच्याकडून अजूनही वाट पाहावी लागेल. संदेश सनेश हे शेवटचा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती षटकार ठोकला तर विघ्नेश पवार यांच्याकडून 501 रुपयेचं रोख कॅश प्राइज असणार आहे संदेश सनेशांना. आणि संघाची 50 पूर्ण करण्यासाठी त्यांना महत्त्वाचा षटकार खेचावा लागला. आत्ता मात्र तो चेंडू दिला भिरकावून आणि संघाची खणखणीत 50 पूर्ण करतात संदेश सनेश यांच्याकडून. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे संदेश सनेश यांच्यासाठी. आम्ही हारलो तरी आम्ही माघार घेतली नाही, आम्ही लढलो हे त्यांनी दाखवून दिलंय संदेश सनेश यांनी. टाळ्या झाल्या पाहिजेत संदेश सनेश यांच्यासाठी. सलगच्या 2 चेंडूवरती षटकार आणि चौकार खेचत संघाची 50 पूर्ण केली आहे. पवार साहेबांकडून आपल्या संघासाठी पूर्ण मेजवानी ठेवण्यात येणार आहे. या संघाचा सामनावीराचा हिरो ठरतोय यात मात्र कोणतीही शंका नसणार आहे. कोण असणार आहे संघाचा सामनावीराचा हिरो? वैभव